मुंबई पालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरनं महायुतीमध्ये एकमत झालंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरुवातीचं 1.25 वर्ष हे भाजपचा महापौर तर पुढची 1.25 वर्ष शिंदे सेनेचा महापौर असेल। दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती पुढे येते। तर याबद्दलची मोठी माहिती पुढे येते आणि याविषयी अधिक सांगतात प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, गुरु नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरनं आता जे महायुतीमध्ये ते एकमत झालेले आहे। मुंबई महानगरपालिकेचे जे पहिले आता आपण पाहिलं तर सध्याचे जे महापौर आहेत ते ऋतू तावडे आहेत आणि यानंतर शिवसेनेचा महापौर होणारे अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तेच होणारे एका वरिष्ठ नेत्याने आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार ऋतू तावडे यांच्यानंतर हा शिवसेनेचा महापौर बसेल। जेव्हा 29 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जी बैठक झाली होती त्यामध्ये हे सूत्र ठरले असं आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने सांगितलेले आहे आणि त्यामध्येच ज्या बाकीच्या समित्या आहे त्या समित्या देखील आपण सामंजस्यपणाने वाटून घेऊ आणि असे 1.25 वर्षाचे जे महापौर पद आहे ते प्रत्येक पक्षाला देऊ अशी देखील ती माहिती आपल्याला त्या ज्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि याचबरोबर बाकीच्या ज्या महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये देखील आपण सामंजस्यपणाने महायुतीचा कसा महापौर होईल आणि कसे अनेक जे कार्यकर्ते ते नाराज होणार नाही या संदर्भात बघू असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये झालेले असल्याचं कळतंय। बरं, धन्यवाद पद्मेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।